प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्याला पुन्हा एक वार सलाम प्रियजनानो. सोमवारचा भाग जो आपण पाहतो की फिलिप्पीकरास पत्र दुसरा अध्याय 14व्या वचनावरती आपण विचार करूया की यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की मंडळीचं ऐक्य किती सुंदर आहे. आपण त्यावरती बायबल वचन वाचूया आणि मग पुढे जाऊया. वचन असं म्हणतं, 14 आणि 15 वचन, फिलिप्पीकरास पत्र याचा दुसरा अध्याय. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा, ह्यासाठी की ह्या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता. आपण देवाचं कार्य करत असताना या अंधाऱ्या जगामध्ये ज्योतीसारखं चमकण्यासाठी आपल्याला पाचारण करण्यात आलेलं आहे, स्वतः परमेश्वराच्या भक्ताकडून आणि देवाच्या वचनाद्वारे. प्रियजनानो, आम्ही पाहतो की अंधकारमय जग आहे आणि जर उदाहरण घेतलं कंपॅरिझन, तर रात्र ज्यावेळेस असते त्यावेळेस जे दिवे आहेत रस्त्यावरचे किंवा रोडवरचे दिवे वगैरे आम्ही पाहतो, त्याच्या सर्व उजेडापेक्षा ठळक उजेड आपल्याला अंधाऱ्या रात्रीमध्ये ताऱ्यांचा दिसतो, जे आकाशामध्ये तारे आहेत ते. प्रियजनानो, जितकी रात्र काळोखी असेल तितकं ते तारे चमकताना दिसतात. देवाच्या लेकरांनी अशाच प्रकारे नेहमी चमकलं पाहिजे. आणि मंडळीच्या ऐक्य, आम्हा सर्वांचं, तुमचं, माझं, प्रत्येकाचं, मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीचं आणि प्रत्येक मंडळीचं ऐक्य खूप महत्वाचं आहे. आणि जर आमचं ऐक्य असेल तर आमची जगासमोर खूप प्रबळ अशी साक्ष असेल, आणि ती साक्ष म्हणजे चमकणाऱ्या त्या ताऱ्याप्रमाणे आहे. आणि ती साक्ष आम्ही सतत तेवत ठेवली पाहिजे. आणि म्हणून आमच्या मंडळी या नात्यानं आमच्यामध्ये कधीच वादविवाद, त्रास किंवा एकमेकासंगती वाईट वागणं, वाईट कृती नसावी, जेणेकरून आमची साक्ष खराब होणार आहे, जगासमोर आमची साक्ष खराब होणार आहे. आणि आम्ही निर्दोष असे सतत राहिलं पाहिजे. निर्दोष या शब्दाचा अर्थ जसा योगाबद्दल देवाने शब्द वापरला होता की तो निर्दोष आहे, तशा प्रकारे प्रत्येक बाबतीत आम्ही निर्दोष असलं पाहिजे. आणि तरच आपली साक्ष जी आहे ती या जगात ख्रिस्ती या नात्याची साक्ष टिकून राहणार आहे. आणि ही ख्रिस्ती साक्ष टिकून राहिल्यानं, मंडळी मजबूत राहिल्यानं, एकत्र राहिल्यानं देवाचे आशीर्वाद तिथून व्हायला आणि इतरांना आशीर्वादित करायला खूप वेळ लागत नाही. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही आमची साक्ष जपली पाहिजे, आम्ही आमची साक्ष सांभाळली पाहिजे. आणि म्हणून इतर सर्व गोष्टींना न भीता, न घाबरता आम्ही देवाला घाबरून देवासाठी एकत्र राहणं गरजेचं आहे. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.